हे बघा पूर्ण पात जी आहेत ना कांद्याची पातळी टाकल्यावर आई लगेच भाजी टाकून घेते बघा. काही जाळ झाला. नमस्कार मित्रांनो, मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच मस्त जबरदस्त असणार आहे, कारण की आज आई आपल्याला कांदेपाताची भाजी मित्रांनो बनवून दाखवणार आहे. पण त्याच्या अगोदर मित्रांनो आपल्याला काम पण करायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घराचं काम चालू आहे आणि एक 8 ते 10 दिवस मी व्हिडिओ टाकला नाही मित्रांनो, कारण की आई आजारी होती आणि माझी पण तब्येत ठीक नव्हती मित्रांनो. आणि फाउंडेशनचं पण काम चालू होतं. फाउंडेशन तर कंप्लीट झाले. आज आपल्याला घराचे ते फाउंडेशन भरायचं आहे. JCB ट्रॅक्टर बोलवलं आहे, तेवढं आपण आज भरून घेणार आहे. आणि ते झाल्यानंतर आई आपल्याला खूप अशी छान अशी भाजी बनवून दाखवणार आहे कांदेपात. ते मित्रांनो अक्काच्या इकडं आहे, माझी मोठी बहीण तुम्हाला माहीत असेल, तिच्या इकडनं येताना मी घेऊन आलो, कालला गेलो होतो तर ते घेऊन आलो आहे मित्रांनो कांदेपात. त्याची भाजी आई खूप छान अशी बनवते. आज आपल्याला कांदेपातची भाजी बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा मित्रांनो, फायनली घरी आलो तर आईचं काम चालू आहे बघा. ही कांदेपात आणि ही एक कवळे कांदेवरची काढते. कांदेपात आणलीच मित्रांनो आपण. आणि हे कांद्यासोबत घेणार आहे का आई? हा, कांदे बारीकच ना. बारीक आहे बघा, कवळे कांदेत आई बोलते. आणि आईची तब्येत आता ठीक आहे, आई झाली आहे चांगली, आहे की नाही? चांगली 10-15 दिवस चांगली आजारी पडली होती. मस्त का नाही काय? हा ना. मस्त मस्त आजारी पडली. हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर आईला. आणि मला पण बरं नव्हतं. मग आम्हाला हिरो काढा कुठं बस ना, टाईम भेटला नाही मित्रांनो खरं तर, कारण की घराचं काम आणि आजार त्यामुळे सगळं जरा प्रॉब्लेम झाला होता. आणि आई बघा आता हे कांदे पात आहे ना पूर्ण कापून घेणार आहे की नाही काय? हा, हे कापून घेते सगळं भाजीला. हे बघा, मला कोयत्यानंच कापता येतं जावं. काप मग आता काय सुरीने कापलं तरी जमतं आहे. आई कापून घेते ही पूर्ण मित्रांनो. आई कापून घेणार आहे असे छोटे छोटे. त्याची पात पण कापायची नाही त्याची. हे बघा पूर्ण पात जी आहेत ना कांद्याची, पात म्हणजे वरची आहे ना काय हिरवी पात भाजी करायची, हे पण आई कापून घेते. अशाच प्रकारे मित्रांनो आपण पूर्ण या कांदेपातची भाजी ती कापून घेणार आहे. आणि नंतर आई बनवून दाखवलंच आपल्याला की कशी बनवते ते, आहे का नाही काय? आणि हे बघा मित्रांनो आईची पूर्ण तयारी झाली. आणि तेल टाकून घेते. तूप बघ कसं आहे म्हणा. हा, तूप आहे तूप. आणि हे बघा आईची पूर्ण तयारी झालेली आहे. आईने कांदापात भाजी मस्त चिरून मित्रांनो देऊन वगैरे घेतले नाही? देऊन घेतले ना. आणि हे बघा ही कुठली डाळ आहे? हरभरा डाळ टाकायचं. कांदेपात मध्ये हरभरा डाळ टाकणार आहे आई. कच्चीच आहे ना ती? शिजर ना. आणि मसाले घेतलेत. कुठले कुठले मसाले आहेत काय? कांदा मसाला, हा संडे मसाला आणि कांदा मसाला आणि घरगुती मिरची पावडर आणि घरगुती सिक्रेट मसाला पण आहे मित्रांनो त्यामध्ये, जो आईने घरीच बनवलेला. आणि हे बघा कढई तर तापायला ठेवली आहे. आणि जाळ पण जबरदस्त झालाय बघा. हे बघा तेल थोडं तापलंय बघा. हळद थोडी, एवढी हा प्रमाणानुसार टाकायचं, जेवढी आपली भाजी असेल तेवढी. आपल्याकडं आज माणसं जास्त आहेत कामाला, त्यामुळं आपण भाजी थोडी जास्त करतोय, आहे की नाही? घराचं काम चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे. आणि बघा पूर्ण मसाले हे मित्रांनो आई टाकून घेते. जाळ जास्त झाला आई, पटपट टाक, जळून जातील ते. हां. आणि बघा नंतर लगेचच मित्रांनो मसाले टाकल्यावर आई लगेच भाजी टाकून घेते बघा. काही जाळ झाला त्याला डायरेक्ट. आणि मीठ वगैरे नाही टाकला आहे, नंतर टाकणार का? जाळ पण जबरदस्त झालाय. आणि मसाले टाकून लगेचच हे केले. आईने फोडणी नाही दिली ना? नाही फोडणी कांद्याच्या भाजीला फोडणी का मला टाकला, मसाला टाकला. हा का? हे नाही टाकत का दुसरं? आणि वरतून लगेचच डाळ टाकून घेते आई भाजीवरच.
हे बघा डाळ तर पूर्ण टाकून झालेली आहे आणि आई आता मीठ टाकणार आहे. हरभरा डाळ आहे मित्रांनो ही आणि त्यामध्ये शिजून जाईल ती, आहे की नाही? हे शिजणार आता. हे बघा आता झालं तरी परवडेल. आणि झालं तरी परवडेल, नंतर टाकता येईल मीठ, नाही का, घेता येईल. आणि पाणी टाकायचं आहे त्यात? टाकायचं ना. हां का, शिजायलासाठी थोडं पाणी वगैरे टाकणार आहे. सुकी करणार आहे ना भाजी. आणि हे बघा पूर्ण आई भाजी आज मस्त हलवून घेणार आहे. आणि किती वेळ लागतो काय शिजायला? अर्धा तास लागेल ना. अर्धा तास? बघा अर्धा तास ठेवणार आहे आणि हे पूर्ण पाणी वगैरे टाकलेले पूर्ण आटून द्यायचेत मस्त, आहे की नाही? मग अशी शिजून द्यायची. आता बघूया नंतर भाजी झाल्यावर दाखवलं मी तुम्हाला कशी झाली. आणि झाकण ठेवते बघा आई. हॅलो, फायनली गाईज आपली कांदा पातची भाजी झालेली आहे रेडी. आणि आई सगळ्यांना वाढते आता. वाढ गाई. वाटते ना. हे बघा कशी बनवली आईने, झणझणीत. हा, झणझणीत चमचमीत. वा, बघा बसले सगळे जेवायला. मलाच वाढलं का पहिलं? तुला वाढते. आता मी बघतो खाऊन कशी झाली टेस्ट. आणि हे बघा मित्रांनो चपाती आणि भाजीची टेस्ट करून बघतोय मी. वाव, खूपच छान मित्रांनो टेस्ट झाली आहे कांदा पात भाजीची. तर फायनली मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडलाच तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.